हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत कपाट नीटनेटके राहण्यासाठीचे कमाल टिप्स शेअर करणार आहे। हे टिप प्रॅक्टिकल आहेत, सोबतच छोटे छोटे आहेत, पण जर ते आपण आपल्या सवयींमध्ये आणल्या तर जरी आपलं कपाट छोटं असेल तरी देखील पूर्ण फॅमिलीचे कपडे त्यात ठेवू शकतो। भरपूर आपला सामान कपाटात बसू शकतो। इथे आधी तुम्हाला मी कपाट आधीचं दाखवलं आहे, खूप विस्कटलेलं होतं। त्यानंतर एक एक स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे। आधी एक कडचा कप्पा मी रिकामा करून घेतला आहे आणि त्याला स्वच्छ कापडाने पुसून घेतला आहे। आता लाइनर अंथरताना शक्यतो प्लास्टिक लाइनर आपल्याला लावायचं आहे, न्यूजपेपर किंवा कागद लावायचा नाही आहे। त्याने कपाट सारखं विस्कटतं, म्हणजे जर आपण कपडे ठेवत असेल काढत असेल तर त्यावेळेला कागद सरकत असतो आणि कपाट आपलं लवकरच मेसी होतं। त्यानंतर मग मी हँगर लावण्याऐवजी असं 3 टायर 4 टायरचं रॅक लावणं पसंत करते। याने माझे भरपूर कपडे सेपरेट कप्प्यांमध्ये येऊन जातात। त्यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे आपल्याला कपड्यांना सिमेट्रिकल लुक द्यायचा आहे। जसे की इथे माझ्या मिस्टरांचे कुर्ते आहेत, तर कुर्त्यांची साईज ही मोठी असते, तर सर्व कुर्ती एक जागेवर ठेवायची आहे आणि त्याची प्रत्येकाची एकसारखी घडी करायची आहे, म्हणजे रचताना आपल्याला अगदी व्यवस्थित ते रचता येतात। तशाच रीतीने जे टी शर्ट असतात तर त्यांची घडी थोडी वेगळ्या पद्धतीने असते, तर इथे मी चौकोन घडी सगळ्यांची करून घेतली आहे आणि अशा रीतीने आपल्याला एकसारखे टी शर्ट एकावर एक लावली की बरोबर सिमेट्रिकल लुक येतो। तर असा प्रयत्न करायचा आहे कपडे रचताना। त्यानंतर शर्ट्स असतात तर त्याची सेपरेट घडी असते आणि पॅन्ट्स असले तर त्याची वेगळी घडी केली, असं केल्याने आपले कपडे लवकर विस्कटत नाही। आता सगळ्यात टॉप फ्लोअरला मी जे कुर्ती आहे ती सगळी ठेवून घेते आहे आणि डेली वेअरचे जे शर्ट्स आहेत पॅन्ट्स आहेत त्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवून घेते आहे। त्यानंतर मग टी शर्ट आहे तर टी शर्टला देखील वेगळ्या सेपरेट कप्प्यात मी ठेवला आहे। आणि आता आपले जे शॉर्ट्स असतात बनियन असतात तर त्यांच्यासाठी मी असे वेगळे कार्डबोर्ड बॉक्स केले आहेत। तर एका बॉक्समध्ये सगळे शॉर्ट्स आहे, एका बॉक्समध्ये फक्त बनियन आहे आणि हा असा डीमार्ट मधून मी ही बास्केट घेतली होती लांब सडक, तर त्याच्यामध्ये मी सगळे सॉक्स आणि नॅपकिन ठेवत असते, मास्क ठेवत असते। ह्याने आपल्याला प्रत्येक वस्तू लगेच इझिली सापडते। शक्यतो त्यांना सकाळमध्ये घाई असते तर त्यावेळेला जर जागेच्या जागी वस्तू मिळाली तर बऱ्याचदा आपल्याला देखील काढून द्यावी लागत नाही, जिथून दिसते तशा रीतीने ते एक एक घेऊन घेतात। त्यानंतर मग आहे आपली मराठमोळी टोपी, तर ती देखील सणावाराला लागते आणि जिथे त्यांचे कुर्ती आहे तिथेच मी ती टोपी देखील ठेवली आहे। त्यानंतर मग परफ्यूम आहे ते देखील शर्टच्या बाजूला दुसरा कार्डबोर्ड बॉक्स करून तिथे ठेवून घेतले आहे। एक्स्ट्राचा सामान आहे तो खालच्या साईडला ठेवून घेतला आहे। बाजूला देखील जागा रिकामी होती तर तिथे जे रोज न लागणारे वस्तू अशी कपडे मी तिथे ठेवून घेतले आहेत। आता मिस्टरांचा कप्पा तयार झाल्यानंतर मग आता येतो आपले कपडे रचण्याचा। तर आपल्या कपड्यांमध्ये मेजरली माझ्याकडे साड्या जास्त आहेत आणि त्या जर आपण व्यवस्थित रचून ठेवल्या नाही तर लवकरच आपलं कपाट विस्कटतं। मेन कारण असतं ते म्हणजे साड्या सुळसुळीत असतात आणि घडी त्यांची व्यवस्थित राहत नाही। त्यासाठी मी हे अशा पद्धतीचे ऑर्गेनायझर घेतले आहेत की ज्यात मी ज्या सुळसुळीत साड्या आहेत त्या सगळ्या एकच बॉक्समध्ये ठेवल्या आहेत। साड्यांमध्ये देखील सुळसुळीत साड्या वेगळ्या ठेवल्या आहेत, पैठणी साड्या आहेत त्या वेगळ्या करून घेतल्या आहेत आणि डेलीच्या मला जर कधी लागत असेल तर त्या साड्या मी सेपरेट ठेवून घेत असते। आता हा जो दुसरा ऑर्गेनायझर आहे त्याच्यामध्ये मी सर्व पैठणी आणि हेवी वर्कवाल्या साड्या ठेवून घेतल्या आहे। आणि आता हे डेलीला जेव्हा कधी मला लागतं त्यावेळेला ज्या साड्या नेसत असते तर या मी 3rd ऑर्गेनायझरमध्ये ठेवत आहे आणि हा बॉक्स मी खालीच ठेवेल, म्हणजे मला जो
लागत असेल तर लगेच आपल्याला पटकन काढू शकतो। त्यासोबतच या ऑर्गेनायझरमध्ये असं ट्रान्सपरंट शीट आहे, त्यामुळे फ्रंट साईडने आपल्याला दिसू शकतं की कुठल्या साड्या आपण घालायच्या आहेत। त्यानंतर मग पर्कर आहेत, ते देखील साडीचे जे पिशव्या असतात त्याच्यामध्येच मी ठेवले आहेत आणि एक्स्ट्राचे जे काही ब्लाऊज असतात ते देखील मी अशाच साडीचे जे पाऊच असतात त्यांच्यामध्ये ठेवत असते। अशा रीतीने हे ऑर्गेनायझर मी जे डेली यूजच्या साड्या आहेत त्या मी खाली ठेवल्या आहेत आणि या ज्या पैठणी आहेत किंवा कधीतरी नेसणार अशा साड्या आहेत तर त्याला टॉप फ्लोअरला ठेवलं आहे, जिथे स्टूलनेच मला चढावं लागतं। तर त्यासाठी मी त्या वरच्या कप्प्याला ठेवल्या आहेत। कधीतरी लागेल आणि सणवार असला की आदल्या दिवशी आपण तयारी करतो, तर त्यावेळेला आपण बसून व्यवस्थित काय लागणार आहे ते काढू शकतो। त्यानंतर मग आहे तर खालचं साईडला हे 2 कप्पे आहेत, तर एका कप्प्यामध्ये मी फाइल्स आणि झेरॉक्स वगैरे ठेवले आहेत आणि दुसरे कप्पा आहे त्याच्यामध्ये मी माझे डेली वेअरचे कुर्तीज ठेवली आहेत। तर साडीच्या बाजूमध्ये आहे तर डेली वेअरची कुर्ती ठेवली आहे आणि त्याचा खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये जे सलवार सूट असा पूर्ण ड्रेस आहे आपला, तर तो ठेवून घेतले आहेत। तर अशा रीतीने इथे देखील कुर्तींना मी एकसारखी घडी केली आहे, ज्याने आपले कपडे लवकर विस्कटत नाही। आणि त्यानंतर एक बॉक्स ठेवला आहे, तर त्या बॉक्समध्ये आपले छोटे मोठे कपडे ठेवले आहेत डेली वेअरचे। आता पूर्ण कपाट तशा पद्धतीने रचून घेतला आहे। आता बाजूच्या कप्प्यामध्ये आली आहे, तर तिथे देखील अशाच पद्धतीने केलं आहे। टॉप फ्लोअरला मी त्याच्यात जे स्किन केअर प्रोडक्ट आहे, हेअर केअर प्रोडक्ट आहे, मेकअप आहे आणि आपले जे ज्वेलरी असते, बांगड्या असतात, हे सगळं मी वरच्या कप्प्यात वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं आहे। त्यानंतर हा खालचा कप्पा आहे तो मुलीचा आहे, त्याच्यात देखील मी 3 टायर जे आपलं कांदे बटाट्यांचं स्टँड असतं तेच ठेवलं आहे आणि त्याच्यात मुलीचे डेली वेअरचे कपडे ठेवत असते। मुलांचे कपडे कसे रचायचे याचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर केला आहे, तो देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये आपले सॉल, स्वेटर असं ठेवलं आहे आणि दुसरा एक कप्पा आहे त्याच्यामध्ये माझे नाईट वेअर ठेवले आहेत। तर अशा आणि त्यासोबतच जे लेगिन्स आहे, बॉटम वेअर आहे, ते सगळे एका कप्प्यात ठेवले आहेत। आता त्यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे आपले बॅग, ते देखील आपल्याला व्यवस्थित ठेवायचे असतात। महाग बॅग असतात आपले आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपली पर्स लवकरात लवकर खराब होते। तर इथे माझ्याकडे जे कधीतरी लग्नामध्ये बाहेर जाताना मी जे बॅग वापरते त्यांना अशा रीतीने पिशवीमध्ये ठेवून वरती ठेवून देत असते आणि डेली वेअरची जी बॅग असते ती वेगळीच ठेवते, ती बाहेरच ठेवत असते। तर अशा रीतीने संपूर्ण कपाट माझं रचून झालं आहे। जवळजवळ 2 ते 2.5 तासात संपूर्ण कपाट माझं छान व्यवस्थित रचून झालं आहे। आणि अशा रीतीने जर आपण कपाट रचलं तर हे कपडे आपले कमीत कमी 3-4 महिने त्यांना जराही आपल्याला पुन्हा आपल्याला ते रचावं लागत नाही। जर थोडंफार विस्कटलं आणि तेव्हाच आपण जर करून घेतलं तर सारखं आपल्याला वेळ द्यावा लागत नाही। तर ताईंनो, आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की कुठल्या कप्प्यात काय वस्तू ठेवल्या आहेत। टॉप फ्लोअरला साड्या आहेत, त्यानंतर मिस्टरांचे कपडे हे 3 टायर रॅकमध्ये ठेवून घेतले आहेत। त्यासोबत छोटी मोठी कपडे आहेत तर ते कार्डबोर्ड बॉक्स त्यांच्यासाठी सेपरेट केला आहे। तर अशा रीतीने कपडे ऑर्गनाइज केले आहेत। त्यानंतर कधीतरी लागणारे कपडे स्टँडच्या बाजूला ठेवले आहेत। खालचा कप्पा जो आहे तो माझ्या कपड्यांसाठी आहे। तर डेली वेअरच्या ज्या साड्या आहेत त्या आहेत, सोबतच डेली वेअरची कुर्ती आहे। त्यानंतरच्या खालच्या कप्प्यात आहे तर ते सलवार सूट आहे आणि बॉक्समध्ये आहेत ते माझे डेली वेअरचे छोटे कपडे आहेत। बाजूचा कप्पा आहे त्याच्यामध्ये बॅग आहे आणि काही डॉक्युमेंट्स आहेत।
त्यानंतर बाजूच्या कप्प्यामध्ये आपण येऊ तर त्याच्या टॉप फ्लोअरला स्किन केअर प्रोडक्ट, हेअर केअर प्रोडक्ट आहे, ज्वेलरी आहे, बांगड्या आहेत. त्यानंतर खालचा कप्पा हा मुलीचा आहे आणि त्याच्यात देखील वेगवेगळे कार्डबोर्डचेच ऑर्गेनायझर वापरून मी तो कप्पा ऑर्गेनाइज केला आहे. या सगळ्यांमध्ये मी शक्यतो जास्तीत जास्त कार्डबोर्ड बॉक्सचा वापर केला आहे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आणि रेंटल फ्रेंडली अगदी आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. आपल्याला रोजच्या रोज जो मेकअप लागतो तो मी या गुलाबी कप्प्यात ठेवला आहे. सोबतच सेफ्टी पिन, हेअर क्लिप हे सगळं मी या कप्प्यात ठेवलं आहे. आणि जो आपल्याला कधीतरी संपूर्ण मेकअप करायचा असतो, नेल पेंट असेल, ते सगळं मी वरच्या कप्प्यांमध्ये एका डब्यात ठेवलं आहे. तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.